हे चित्र जे मी आता दाखवणार आहे ते फक्त गावी बघायला मिळायचं आणि इथे आल्यापासून तर बघितलं नव्हतं. पण आता असे हे ट्युलिप्स लागलेले आहेत सगळीकडे, सगळेजण एन्जॉय करतात. हे असं इथे वॅगन ट्रक पण आहे जे पूर्ण. आज पण खूप छान वेदर होतं, तर मग आम्ही असंच डिसाईड केलं की पार्कमध्ये जाऊया. पहिला विक्रांत सँडविच खात होता, नंतर तो गेलेला बाहेर कामासाठी आणि ते काम लंच टाइम मध्ये पण चालू होतं, तर त्याला लंच करायला काही घरी येता आलं नाही. त्यामुळे मग ते सँडविचेस मी पॅक केले आणि त्यांनी ते कारमध्ये ड्राईव्ह करतानाच खाल्लेले आहेत. सो येस, हा आहे एक नवीन वीकेंड, एक नवीन ट्रिपला आम्ही बाहेर पडतोय, म्हणजे अ डे ट्रिप. आणि येस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज जात आहोत कुठे? डॅल्टन फार्म्स. तर डॅल्टन फार्म्सला जात आहोत. तर ते फार्म म्हणजे ट्युलिप फार्म्स आहेत. आता समर सीझन चालू होत आहेत. आज वेदर एकदम मस्त आहे, म्हणजे 28 डिग्री सेल्सिअस आहे. बिलकुल जॅकेट्स वगैरेची कसलीच गरज नाहीये. 28 कुठे? 21 आहे. 28 डिग्रीज आहे. 28 आहे. आता जस्ट चेक केलं मी. 21 असं थोडं आधी होतं, आता 28 झालेलं आहे. आणि पण ते मॅक्सिमम म्हणजे लोएस्ट पण जास्त 20 पर्यंतच आज जाणार आहे. त्यामुळे खूप छान वेदर आहे आणि या वेदरमध्ये आम्ही ट्युलिप फार्म्स व्हिजिट करणार आहोत. तर येस, आता तिथे पोहोचू आणि तिकडे जाऊनच आपण भेटूया. बाय. तर आम्ही पोचलो आहे डाल्टन फार्म्सला. एंट्री करतोय. सगळे आता सकाळचे, ज्यांचे सकाळचे तिकीट्स होते, दुपारचे होते, ते निघालेत. आणि इथे हा बनी रॅबिट, सगळे लहान मुलं एक्सायटेड आहेत. सगळे फोटो सेशन वगैरे चाललंय. सो आम्ही जरा संध्याकाळचे तिकीट्स घेतले. तर आम्ही संध्याकाळचे तिकीट्स घेतले बिकॉज थोडं वातावरण शांत असेल. तर सगळे लहान मुलं सगळे निघालेले आहेत, तर जास्त गर्दी नसेल आता ह्या टायमाला. मोस्टली इकडचे लोक असं हे सगळं जे येतात ते लोक सकाळचं असं प्रिफर करतात ह्या सगळ्या गोष्टी बघायला. तर ते इथं झालंय, तर इथे लिहिलेलं आहे. सो तो मस्त मुलगा बाय हाय करतोय सगळ्यांना. हे छान, एंट्रीलाच सगळे असे मुलांना छान वाटेल असं सगळे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत. जाऊया आता आतमध्ये आणि बघूया काय. Here I got 2 tickets for you and you're good to go. Thank you. You're good. Thank you. असं इथे वॅगन ट्रक पण आहे जे पूर्ण फार्म फिरवणार. तर ह्याच्यात ऑलरेडी ती फुल झाली आहे. बसायचं आहे, जाऊ शकतो. ती निघाली दुसरी बसायला लागेल. छान असे ट्युलिप्स आहेत. आता जरा आम्ही पुढे जातो चालत. पुढे बघूया काय काय आहे. हे चित्र जे मी आता दाखवणार आहे ते फक्त गावी बघायला मिळायचं आणि इथे आल्यापासून तर बघितलं नव्हतं. पण आता इथे येऊन या फार्म मध्ये हे सगळे कोंबडी, बघा कोंबडा, त्यांचं काहीतरी फाईट चालू आहे तिथे. फाईट चालू आहे. आला इथे चावायचा.
ही कुठे चालले? मुलांना खूप हे कौतुकास्पद वाटतंय ना. असे हे ट्युलिप्स लागलेले आहेत सगळीकडे. सगळेजण एन्जॉय करतात, फोटो सेशन करतात. आणि ट्युलिप्स हे घेऊन पण जाऊ शकतो. तर आधी आम्ही सगळं फिरून घेऊ आणि मग जातानाच पिकअप करू. हे अजून आलेले नाही आहेत, हे वाटतं नवीनच अजून येत आहेत. पण एकदम मस्त कलर्स आहेत सगळे. हा येल्लो तर एकदमच सुंदर आहे. तर विक्रांतला सापडलेले आहेत तिथे कुठेतरी दूर फूड ट्रक्स. तर पहिला आता तिथे जाऊ, फूड ट्रक कडे जाऊ आणि मग बघू काय आहे तिथे. इथे फूड अँड बिअर गार्डन आहे. लेट्स गो. तशी भूक नाही आहे पण तरी बघतोय. खूप लहान मुलं आलेले आहेत, क्यूट क्यूट. बघितलं विक्रांतने त्याची बिअर घेतलेली आहे. आणि आता इथे इथे रिव्हर साईड पण आहे. तिथे मुलं वगैरे खेळतात आणि तिथे तुम्ही बोट चालवू शकतात. इकडे आय गेस हे बोट्स आहेत ठेवलेले. तिथून तिकीट्स घेऊन बोट चालवून येऊ शकतात. विक्रांत काहीतरी तरी घेऊन आलेला आहे. अँड आय थिंक इट इज पॉपकॉर्न. तर आम्ही लास्ट इयर सुद्धा एका ट्युलिप फार्मला गेलेलो. ते वेगळं ट्युलिप फार्म होतं. तर ह्या वर्षी आम्ही एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत, न्यू जर्सीमध्ये या ट्युलिप फार्मला. आता हे त्याच्यापेक्षाही मोठं आहे. आणि इकडे यायचं म्हणजे तुम्हाला कुठेही फार्म्स वगैरे हे जे असं असतं ट्युलिप फार्म, जसं तुम्हाला आदल्या दिवशी किंवा खूप आधी बुकिंग्स करून ठेवायला असतात. ह्यांचे डेट्स असतात दिलेले की कधी आहे, कधीपासून चालू होतं हे फेस्टिवल, फार्म फेस्टिवल, आणि कधीपर्यंत आहे. तर हे मोस्टली आता 27 एप्रिलपर्यंतच आहे आणि त्यामुळे मग ते करणार आहोत आम्ही. सो येस, हे आहे पूर्ण फार्म. तर आता पाठीमागे विक्रांत कपकेक्स आहे, त्यामुळे तो कपकेक घ्यायला सुद्धा गेलेला आहे. तर आधी बोलतात ना पोटपूजा, मग बाकी सगळं तसं आधी आमची पोटपूजा आम्ही करून घेतो आणि मग आम्ही फार्म्सकडे जातो. आम्ही चालू केलेला आहे ट्युलिप प्लकिंग. असे छान वेगवेगळ्या कलर्सचे आम्ही उचलतोय. आता हा येल्लो वाला उचललाय. नेक्स्ट तिकडे छान व्हाईट आहेत विक्रांत, व्हाईटला ते दे माझ्या हातात. ते व्हाईट कडे जाऊया. रेड आणि ऑरेंज पण घेऊया. चांगला व्हाईट शोधतो आम्ही. म्हणजे हे आता एकदम फुललेले जर घेतले तर ते 1-2 दिवसात लगेच मुरझावणार. त्यामुळे थोडासा बंदवाला बघणार आम्ही जे काही घेणार. म्हणजे ॲटलिस्ट ते 1-1.5 आठवडा तरी छान राहतील पाण्यात. सो आता तसे बघू कुठे सापडतात. त्या 3rd लेन मध्ये मला वाटतं विक्रांत.
थँक्यू. तो पण मस्त कलर आहे. तर आम्ही चेकआउट केलेला आहे. 10 ट्युलिप्स घेतलेले आहेत. आता फक्त हे ट्युलिप्स थोडे चांगले रॅप करून घेतो, म्हणजे घरी जाईपर्यंत नीट राहतील. आणि विक्रांत तेच करतो. तर हे आहे दुसरा दिवस, दुपार झालेले आहे. तर आज पण खूप छान वेदर होतं. तर मग आम्ही असंच डिसाईड केलं की पार्कमध्ये जाऊया. त्यामुळे असं फटाफट नाश्ता केला आणि निघालो. तर घराच्या जवळच पार्क आहे आणि मस्त सगळीकडे सगळेजण आलेले आहेत. फॅमिली बरोबर बार्बेक्यू करतायत, मुलं एन्जॉय करतायत. आणि मग आम्ही पण आमचं असं मॅट वगैरे घेऊन आलो. आणि इथे विक्रांत आफ्टरनून नॅप घेतोय. आता तिथे आम्ही बसून झालं, आमचं आराम करून झाला तर निघालो. तर तेच मी बोलत होते, जसं लोक इथे बार्बेक्यू वगैरे करतात. तर हे असे सगळे पिकनिक करायला आलेत. आणि आम्ही पण जरा आता काहीतरी खायला घ्यायला जातोय. कदाचित तिथे परत येऊ, इकडे परत येऊन नंतर दुसरा मोस्टली इथेच येऊ. छान आहे सगळं असं. हे असं छान वाटतं. छान वेदर आहे, सगळे बाहेर पडलेले आहेत. आणि हे असं आता ऑलमोस्ट आम्ही किती महिन्यांनी अनुभवतो आपण असं. आफ्टर 5 months. हां, ऑलमोस्ट आफ्टर 5 months. थोडं ते जे डिप्रेसिंग वेदर होतं विंटरचं, तर आता हे असं सगळं बघून खूप छान आहे. आता हे पवेलियन जे इथे आहे तिकडे असं हे लोक बुक करू शकतात. आणि आता आज ईस्टर आहे, तर असं या लोकांनी वाटतं ते बुकिंग केलं आहे या पवेलियनचं. डेकोरेशन करून वगैरे आता इथे पार्टी होईल त्यांची. तर असं सगळं चाललेलं आहे. मस्त छानच वाटतं. बेबीला घेऊन आले तिथे. मस्त स्वतःचा म्युझिक लावून एन्जॉय करतात. तिकडे पण सेलिब्रेशन झालं. हो, सगळे पवेलियन्स बुकड आहेत. चॉक ड्रॉइंग करते. Egg omelets. तर आम्ही परत आलेलो पार्कमध्ये आमचं खाणं घेऊन. आणि ते घेऊन आलं तरी लोकांचं अजून चालूच आहे मस्त बार्बेक्यू वगैरे. आता खातो आम्ही पण. तर आज ईस्टर आहे, त्यामुळे इथे सगळं वाटतं ते एग्स हाईड केलेत आणि सगळी मुलं बास्केट घेऊन एग्स कलेक्ट करतायत, शोधतायत. त्या साईडला तिकडे पार्टी चालू आहे.
क्यूट आहेत रे सगळे. मस्त खाऊन चाललंय आणि आता थोडा वॉक घेतोय, जेवण जिरवतो. नाही तर मस्त चालू आहे सगळ्यांचं. माझ्या मागे बघत असाल तर खेळतात, मोठ्या मोठ्या फॅमिलीज आल्यात किंवा फ्रेंड्स ग्रुप आहेत. छान असं एन्जॉय करतात हे वेदर. हा खरंच एक अमेझिंग वीकेंड होता. हा बघा, अरे देवा. त्याचं चाललेलं डिफरंट टाईप्स ऑफ सायकल्स बघितल्यात मी आज. मला एकच प्रकार माहीत होता, पण इथे वेगवेगळ्या सायकल्स आहेत पोरांकडे. सो येस, हे आहे. थोडा वेळ अजून आम्ही असं इथे फिरू वगैरे आणि मग घरी जाऊ. थोडा वेळ झाला मला घरी येऊन आता. आणि तर हे होतं ओव्हरऑल आमचा हा वीकेंड, एक समर वीकेंड कसा होता तो तुम्हाला दाखवला. तर ते दोन्ही दिवस आम्ही बाहेर होतो, मस्त ट्युलिप फार्मला गेलो आणि मग आम्ही गेलो आज ते होतं एका पार्कमध्ये. सो एक पार्क पिकनिक केली. तर हे सगळं तुम्हाला बघून कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे काल जे ट्युलिप्स आणले होते त्याला मी इथे ठेवलेलं आहे पाण्यात घालून. तर छान आता फुलत आहेत. पर्पलवाला तर एकदमच जास्तच फुलला. सो जसं मी बोलले तसं हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.